नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नाचणी ही आपल्याला किती उपयुक्त ठरते. नाचणीचे अनेक पौष्टिक पदार्थ केले जातात आणि त्यातीलच एक पौष्टिक पदार्थ म्हणजे नाचणीची आंबील. अगदी 10 ते 15 मिनिटात होणारा हा पदार्थ कसा बनवायचा याचीच रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. अतिशय उपयुक्त उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त असा ठरतो. तर एकदा रेसिपी नक्की बनवून बघा. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी ही नाचणी, लसूण, आलं आणि कोथिंबीर एवढ्याच पदार्थापासून ही रेसिपी तयार होते. तर इथं एका वाटीमध्ये एक वाटी मी छोटी जी वाटी असते ती एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून त्याचं एक मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळी आंबील बनवतो त्यावेळी त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. त्यामुळे सुरुवातीला ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यावं लागतं. तर ही आंबील बनवण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे दह्यामध्ये पीठ तुम्ही छान असं आंबवून रात्रभर दुसऱ्या दिवशी आंबील बनवू शकता, किंवा ही अशी झटपट ही रेसिपी इथं तुम्ही बनवू शकता. तर इथं एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी एक वाटी पीठ भिजवून घेतलं आहे. त्यानंतर इथं गॅसवरती पातेलं ठेवून मी एक वाटी पिठासाठी 8 वाट्या पाणी घेतलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, एक वाटी पिठासाठी 8 वाट्या पाणी. आता या पाण्याला एक उकळी काढून घेणार आहे मी. छान अशी उकळी काढून सुरुवातीला पाण्याला घ्यायची आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ बनवून तयार होतो. आणि इथं बघू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर जे मी पीठ भिजवून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते ह्यामध्ये मी घालून घेतलं आहे. तर गॅसची फ्लेम मी सुरुवातीला हाय केली होती आणि ज्यावेळी मी यामध्ये हे पिठाचं मिश्रण घातल्यानंतर मध्यम असा गॅस केला आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि खाली पीठ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एक 5 मिनटं हे पीठ शिजल्यानंतर पाण्यामध्ये त्यामध्ये मी आलं, लसूण आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये ठेचून त्यामध्ये घातलं आहे. यामुळे चव या आंबीलला खूपच छान अशी येते. सतत आपल्याला हे मिश्रण एक 10 ते 15 मिनटं हलवत राहायचं आहे. उन्हाळ्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ही आंबील तुम्ही आठवड्यातून 2 वेळा घेतल्यानंतर शरीरातील उष्णता तर कमी होतेच, पण हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. डायबिटीजच्या लोकांना हा पदार्थ तर खूपच उपयोगी असा आहे. आणि एक 15 मिनटं ही आंबील मी छान अशी शिजवून घेऊन एका वाटीमध्ये घातली आहे. वरून कोथिंबीर घातली आहे. रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.